आलं आणि निश्चितपणाने 3 वाजता 4 वाजेची गाडी होती, पण 3 वाजता डीसीएम साहेबांना फोन आला की तुला एक मीटिंगला अर्जंट जायचं. करू काय? तुम्ही विमानाने यावं तुझ्याकडे, म्हणजे विमान मागवावं लागलं साहेबांकडे आणि विमानाने मी इथे बसतो. म्हणलं हा कार्यक्रम मिस करायचा नाही. मी बाहेर तर बराच जातो, बाहेर कार्यक्रमाला जातो, पण माझ्या गावामध्येच जर मी राहिलो नाही तर मग काय कामाचं. त्यामुळे हे सगळ्यात मोठे माझं गाव, माझ्या गावच्या माय बहिणी, माझ्या गावाचे तरुण मुलं आणि माझ्या गावाचे वरिष्ठ यांची जी आयुष्यभर मला साथ आहे ती मी कधी विसरू शकत नाही आणि मरेपर्यंत विसरणार नाही. परमेश्वराला आणि बाबासाहेबांना माझी हीच कायम प्रार्थना असते की मला कधी माझ्या अंगामध्ये गर्व येऊ नको, तसा गुलाब आहे तसा कायम गुलाब राहू दे, हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या समोर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.